हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. रामकृष्ण हरी. संतांच्या सहवासात शांती आणि समाधान प्राप्त होतं. आपण याच अभंगाच्या सुरुवातीला ती साधूच्या शेतीची कथा ऐकली होती. म्हणजे एका साधूला सांगितलं शेती कर आणि धडधाकट आहे. तो म्हणतो मी शेतीच करतो की. आणि त्या शेतीतलं साधूच्या पीक काय होतं? ते पीक होतं शांती आणि समाधानाचं. या साधूच्या शेतीतील शांती समाधानाच्या पिकावरच सगळा जग आज चालतंय बरं का. म्हणजे तेच पीक आहे ज्या जगाला आज चालवत आहे. मी सोपे उदाहरणं सांगतो, जरा नीट समजून घ्या. जेव्हा माता सीता गर्भवती होत्या, म्हणजे ही कथा जरा वेगळ्याच अंगाची आहे आणि ती वेगळ्याच अंगाने मांडली गेली. म्हणजे लोकांनी असं सांगितलं की माता सीतेवरती अन्यायच केला रामानी, मग चारित्र्यावर शंका घेतली म्हणून मग ऋषीच्या आश्रमात नेऊन सोडलं, जंगलात नेऊन सोडलं, मग वाल्मिकीनी सांभाळ केला आणि मग लेकरं जन्माला आली. अशी कथा नाही आहे ती. खरं तर माता सीतेना डोळे लागले होते की आपली मुलं जंगलात ऋषींच्या आश्रमात संतांच्या सहवासात वाढावीत आणि त्या इच्छांची पूर्ता प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे. अरे चारित्र्यावर शंका घ्यायला दम लागतो. राजाच्या देवाच्या बायकोच्या चारित्र्यावर कोण शंका घेईल हो, कोण शंका घेईल. खरं तर माता सीतेची ती इच्छा पूर्ण केली होती. असो, ती कथा आपण नंतर काहीतरी सांगूया. तुम्हाला आत्ता जे सांगायचे ते सांगतो. का माता सीतेला आपल्या मुलांचा जन्म आणि वाढ वाल्मिकीच्या आश्रमातच व्हावी वाटली? का असं वाटलं असेल? त्यांची इच्छा का झाली असेल की वाल्मिकींच्या आश्रमात, जंगलात, रानावनात आपली मुलं वाढावीत? बघा, भगवान कृष्णांनी अवतार घेतला आणि शिकायला सांदीपनी ऋषीच्या आश्रमात गेले. का? कृष्णाच्या मातापितांना आपला मुलगा ऋषीच्या आश्रमात शिकला पाहिजे असं वाटलं असं. बरं, राजा जनक, चक्रवर्ती सम्राट, रघुकुलातला राजा, माफ करा, राजा दशरथ, रघुकुलातला राजा, राजा दशरथ, मी जनक चुकून म्हणालो, राजा दशरथ, रघुकुलातला सर्वश्रेष्ठ राजा, अजपुत्र दशरथ. या दशरथाला आपल्या मुलाचं शिक्षण करण्यासाठी का वशिष्ठाच्या आश्रमातच पाठवावं वाटलं? 3 प्रश्न आहेत. का पाठवावं वाटलं? आता अजून एक वेगळं उदाहरण देतो. या हस्तिनापूरच्या साम्राज्याला, म्हणजे धृतराष्ट्राला, असं वाटलं नाही की आपली मुलं ऋषीच्या आश्रमात शिकली पाहिजेत. द्रोणाचार्यांच्या सारखा ऋषी आपल्या राजमहालात पदरी ठेवला शिकवायला आणि आपली मुलं शिकायला त्यांच्याकडे पाठवली. आता सगळ्या या मी तुम्हाला सांगितलेली राम, सीता, कृष्ण या उदाहरणांच्याकडे एकदा बघा आणि महाभारतातील पांडव, कौरव यांच्या उदाहरणाकडे बघा. गुरु घरी शिकायला गेलात की शांतीन समाधान मिळतं. गुरु घरी आणून शिकवायला लावला की कायम शांत, ईर्ष्या, द्वेष, लोभ हे सगळं तुमच्या मनात भरत राहतं. म्हणजे गुरुला घरी आणून शिकवायला लावलं, त्या कौरवांना आणि पांडवांना शांती समाधान मिळालं नाही, अस्वस्थ होत जगत राहिले आणि तसेच मेले. पण बाकी ज्यानी ज्यानी म्हणून गुरु घरी जाऊन शिक्षण घेतलंय त्यांना समाधान मिळत राहिलं, शांती मिळत राहिली. ईश्वराच्या सानिध्य लाभायचं असेल तर संतांचा सहवास आवश्यक असतो, जिथे बुद्धी समबुद्धी काम करत असते, हे लक्षात ठेवायचं. माऊली इथेच सांगतात की काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे षड्रिपू संतांच्या सहवासामध्ये उरत नाहीत, ते शिल्लक राहत नाहीत. आणि जिथे षड्रिपू शिल्लक राहत नाहीत, रिपू म्हणजे शत्रू, जिथे रिपूच शिल्लक राहत नाही
जिथे विकारच शिल्लक राहत नाहीत तिथे काय आनंदी आनंद आहे की काय आहे. आपल्याकडे गडबड अशी आहे की आपण विपुल संपत्तीच्या मागे लागतो. पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे. खूप पैसा कमवला म्हणजे सुख शांती मिळेल असं आपल्याला वाटायला लागतं. विपुल संपत्ती सुख देऊ शकेल, शांती नाही. आणि सुख सुद्धा कसं म्हणजे एसी लावलाय, कडक ऊन बाहेर आहे, आत एसी लावलाय, बाहेरच्या 40-45 डिग्री तापमानापेक्षा आतलं 15-16 डिग्री सेल्सिअस तापमान बाहेरच्या उष्णतेची तुम्हाला जाणीव होऊ देत नाहीये. वारा शीतल आहे पण झोप येत नाहीये. मनात अशांततेची भावना तुम्हाला रात्रभर जागं ठेवते आणि चिल्ड वातावरणात सुद्धा तुमचं मन चिल्ड नाही राहू शकत. ते जर असंच उद्विग्न राहत असेल तर काय काय उपयोग आहे या सुखाचा, या सगळ्या गोष्टीचा? काहीच नाही ना. म्हणून झोप आवश्यक आहे. खरं सुख, खरं समाधान काय आहे तर शांतपणे, निर्विकार, बिनघोर झोपण्यात. ते बिनघोर आहे ना, म्हणजे सुख मिळू शकेल पण घोर त्याचं काय? बिनघोर झोपण्यात जे सुख आहे ते बिनघोर झोपण्याचं सुख हे तुम्हाला पैशानी, संपत्तीने मिळवता येत नाही. मग हे बिनघोरपणा कुठे मिळतो? घोर संपविणे कुठे मिळतं? तर साधूच्या सहवासात मिळत असतं, संतांच्या सहवासात मिळत असतं. सुख जी मिळतात ती संतांच्या सहवासात मिळतात. म्हणून ऋषीमुनींच्या आश्रमात तुम्ही गेलात, संतांच्या सहवासात तुम्ही गेलात की साधन संपत्ती आवश्यक नाही आहे. साधनांची रेलचेल म्हणजे सुख नाही आहे, हे तुमच्या लक्षात यायला लागतं. आपण मागे एकदा कथा सांगितली बघा. एक डॉक्टर, एका मृत्यू झाला त्यामुळं एका आश्रमात, हरिद्वारच्या आश्रमात जाऊन साफसफाई करू लागले. ही कथा आपण सांगितली होती. अहो, ज्ञान खूप आहे, पैसा खूप आहे, सुखाची साधनं खूप आहेत, पण माझ्या चुकीच्या उपचारामुळे एक जण दगावला आणि ती दगावल्याची जाणीव अस्वस्थ करत जात होती. म्हणून डॉक्टर संतांच्या सहवासात आले. आयुष्याची खरी मौज काय आहे, आयुष्य काय आहे हे समजण्यासाठी आले. निळोबारायांनी सुखाच्या विषयातली गोष्ट इथे फार छान सांगितली. निळोबाराय म्हणतात, एकची नाम विठोबाचे उच्चारिता वाचे उणे काय. एकची नाम विठोबाचे उच्चारिता वाचे उणे काय. रिद्धी सिद्धी लोटांगणी येती धावोणी. रिद्धी सिद्धी सुद्धा लोटांगण घेऊन धावायला जातात. प्रपंचे निवाले साधू संगे, निळोबाराय सांगतात हे. आणि निळोबारायांचं हेच वाक्य बरोबर माऊलींच्या हरिपाठाच्या अभंगात येतं. समबुद्धी प्राप्त होणे, परमानंद प्राप्त होणे आणि उन्मनी अवस्था प्राप्त होणे, उन्मनी अवस्था प्राप्त होणे, समबुद्धी प्राप्त होणे आणि प्रपंची निवाले साधू संगे ही भावना येणे. हे कुठे येते तर फक्त आणि फक्त संतांच्या सहवासात येते. माऊलींनी निळोबारायांच्या याच गोष्टीला दुजोरा दिलाय, लक्षात घ्या. त्यामुळं साधूंचा सहवास हा तुमच्या समबुद्धीसाठी तयार होतो. आणि साधूंच्या सहवासात काय कळतं? सगळ्यात मोठी गोष्ट काय कळतं तर ईश्वर सर्व ठाई व्यापलेला आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, हे संतांच्या सहवासात कळतं. म्हणजे आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकमेकांच्या पाया पडत असतो. का बरं? एक एका लागतील पायी रे, खेळ मांडी येला वाळवंटी घाई, एक एका लागतील पायी रे. माऊली 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 असं आपण म्हणत जातो आणि एकमेकांच्या पाया पडतो. का? जगातल्या प्रत्येक गोष्टीत तो ईश्वर आपल्याला दिसायला लागतो आणि जिथे जिथे ईश्वर दिसतोय ना तिथे तिथे वंदन करावं, सन्मान ठेवावा ही भावना येते. आणि हीच भावना जेव्हा आपल्यामध्ये येते तेव्हा ती समबुद्धी असते. मंडळी, याच ईश्वराला लोकांच्या मध्ये पाहिला मी आज निघतो आहे प्रयागराजकडे. तिथे जाऊन गंगेत स्नान करायचंच आहे, पण
त्रिवेणी संगमावर स्नान करून पवित्र झालेल्या प्रत्येक माणसांच्या मधला ईश्वर बघायचा आहे आणि कुंभमेळा महाकुंभ काय असतो हे तुम्हालाही सांगायचं आहे. त्याच शांतीसाठी जातोय. मधल्या काळात जमलं तर संवाद साधेनच, नाही जमलं तर कुंभस्नान होऊन परत येईपर्यंत क्षमा कराल. रामकृष्ण हरी.